या कांद्याच्या बाबतीत जर कुणाला कळलं ना बाहेर तर याद राखा, रांग लागेल दरवाजाच्या समोर, मला कांदे द्या, मला कांदे द्या, कळलं ना? मला सांगायची गरज नाही, मला काय दान धर्म करण्याची सवय नाहीये. तुझ्या या दानशूर बावळट नवऱ्याला सांग. मोन्या, हे कांदे फुकट मिळाले असं जर चाळीत कोणाला कळलं ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. मी कशाला कोणाला सांगेन शोभा, नाही सांगणार. मी आले. आले म्या. मामी, आता ह्या परत आल्या, आता काय होणार? अहो मामी, तुम्ही परत कशा काय आलात? ते कांदेनी टेम्पो मध्ये भरलेत की नाही बघायला गेले होते. मी इथंच राहणार आहे माझ्या भाची बरोबर. ओ, तुमची भाची ना इथं फक्त काम करते, इथं राहायला तिचं घर नाहीये. नाही काय नाही काय नाही, राहू दे ना त्यांना आपल्याकडे. त्यांच्या शेतामध्ये जे जे पिकतं ना ते आपल्याला सगळं फुकट मिळेल. कांद्याचा अजून एक टेम्पो येणार आहे. अरे वा, मस्तच. स्वस्त? हा, नाही नाही, स्वस्त नसतं ते, लय मेहनत बी लागते. माझ्यासाठी पाणी घेऊन ये. मी? तू. लय कांद्याचा अजून टेम्पो येत आहे, आज जरा मी दमणार आहे. आणते हा पाणी, आणते. आणि जरा गुळाचा चहा बी कर. आणि जेवायला काहीतरी चमचमीत करत. सांगते हा, भानूला सांगते. क्या बानूला? बानूला कशाला? ती पाहुण्यांकडे गेले कांदे घेऊन, तिला यायला वेळ लागणार आहे. हा मोन्या, ऐकलंस ना मामी काय म्हणते ते? हो हो, कर हा त्यांच्यासाठी. करतो ना, जेवण करतो ना. तुझ्या नवऱ्याला कशाला सांगते? तू करणार असशील तर थांबते, नाही तर मी. नाही नाही नाही, थांबा थांबा, जाऊ नका. मी 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 करतो, मी करतो, मी करतो. आणि ही काय करणार आहे? मदत करणार आहे का? नाही रे, मी काय नाही करणार. मग इथं कशाला थांबले? जा ना. शोभे, मी आता जाणारच आहे माझ्या घरी. अगं नाही थांबायचं मला. मदतीला तर पाणी दे. घ्या. हा, आता सगळं आवरून घेऊया. झाडू मारून घे तू. हो, मी करतो ना, करतो. तुम्ही कशाला? करेल ना. हा करते मी मामी. हा करते. हा जा जा. इकडचं सगळंच बाकी आहे. हो, सावकाश सावकाश शोभा, नाही पडत. बिचारी. अहो, शोभाला त्रास होत असेल. मालक, तुम्ही थांबा जरा. हो. तिकडे तिकडे सगळं. हो. आता केर काढून झाला ना, आता समद पुसून घे, म्हणजे सगळं कसं छान दिसेल. हा, समद पुसून घे. ते मशीनच्या इकडचं पण नीट करून घ्या. हा हा हा. मामी, झालं हा सगळं? हा. मी जरा खाली जाऊन येते हा आईकडे. ती मगाशी चिडलेली ना. किडलेली?
किडलेली भाजी आमच्या मळ्यात येतच नाही. अहो चिडलेली नाही हो, चिडलेली चिडलेली चिडलेली. मी जाऊन येते ना जरा. सारखं सारखं माहेरी जाणं चांगलं नाही. जाते ना. आणि मी तुझ्या आईला असं काय बी बोलले नाहीये चिडायला. अहो अहो, तिला जाऊ द्या. बरं ठीक आहे, जाऊन येते. हा. आई गो. अहो तुम्ही काय करताय? असं नका हो करू प्लीज. त्यांनी तुम्हाला लई छळलं, आता मी आता छळणार. अहो पण याची गरज नाहीये. तुम्हाला नसेल पण मला हाय. मला हे कळत नाही, आयुष्यात माझं कसलंच काम केलं नाहीस तू कधी. हा, आणि तिने सांगितलेली कामं मात्र पटापटा करतीये. आई त्यांची कामं करून आपल्याला फायदाच होतोय ना ग. आता बघितलंस ना, एक पोतं कांदे दिलेत आपल्याला. कांदे दिले म्हणजे काय विकत घेतलं नाही तिने आपल्याला. तिची प्रत्येक गोष्ट ऐकायची म्हणजे काय ग. आई तू ना त्या भानूचा रागराग करतेस म्हणून तुला ना तिच्या मामीचा राग येतोय. त्यांची सेवा करून आपल्याला फायदाच होणार आहे बघ. तूच पुढाकार घ्यायला हवा आता. तू चल, तिच्याशी मैत्री कर. चल. तिच्याशी नाही नाही मी नाही येणार. चल चल चल. चल ही संधी आहे. चल लवकर. काय मामी काय चाललंय बोलणं? हा, बोलणं बोलणं बोलणं. आहा हा, मी गप्पा मारत होते मालकांशी. काय हो, तुम्ही आता मास्टर डॅला मालक म्हणालात ना. अहो असं काय करताय? आता भानूचे मालक म्हणजे आमचे मालक ना. आमच्या गावात तरी असंच असतं. पण तुम्हाला काही रीत भात आहे की नाही? स्वतःच्या जावयाशी कधी असं बोलतात का? मास्टरडे असं कोण म्हणतं का? हा, मला अशा घरी थांबायचंच नाही. नाही मामी मामी आईकडनं चूक झाली, मी माफी मागते. पापी काय जिभेला हाड वगैरे आहे की नाही? पापी काय पापी? आओ माफी माफी पाया पडते पाया. हा 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 बर ठीक. मला आणि मालकांना वाढ. हा वाढ. मोन्या अहो जेवण केलंय? नाही जेवण आता करतो थोडं. तुम्ही कशाला करताय? तू कर. बर. तू नाही, तू थांब. आपण गप्पा मारूया. तू कर. मी तर नाही. हा मग 4 माणसाचं जेवण करायला किती वेळ लागतो? मी शोभे जाऊ दे, या जात. नाही मामी मामी जाऊ नका. ती करेल ना करेल. 4 माणसांचं जेवण करायला काय करेल. चल आपण गप्पा मारू. चला. जेवण बनवून झालं. हा मग ती भांडी घास. मी घासायची भांडी? शोभे अहो कशाला, मी घासतो ना भांडी. तुम्ही कशाला? तुम्ही बसा. तू घास ग भांडी. हा नाही मी घासते ना. नाही कशाला, बस तू इथे. घास. मालक इतके दमतात, इतके काम करतात, त्यांची सेवा करत जा.
पाय दाबत जा, त्यांचे डोकं दाबत जा, पुण्य लागेल तुला. काय तिळाचं तेल ना पायाला लावलेलं चांगलं असतं. मी पाठवून दिलं असतं, पण तू काय त्यांचे पाय दाबत नाहीस ना, मग तुला देऊन उपयोग काय? नाही नाही दाबते ना मी पाय. हे काय दे, मोन्या. नको 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 मुन्या, पाय नको, पाय नको, पाय पाय नको. अरे अगं बस दे. बर बर बस बर बस तू, बस तू. बसा बसा बसा. नीट नीट बोल हा. हा, बसा. हिनं पाय पाय थांबायला सांगितलं. नको ना शोभा. हा जाऊ हे दे. बघा दाबते पाय. हा हा, मी हा. कशाला? दुसरा पाय. अहो, दुसरं दुसरा पाय. थांबा. मालक, तुम्ही कशाला लाजताय? नाही लाजत नाही. तुमचीच बायको तुमचे पाय चेपतीये. नीट बसताय काय? हा नीट बसा असं म्हणते. लागलं असतं ना आता उगाच. बसा बसा वर वर बसा वर नीटच बसा. बसतो तो शोभा. बस. हा थांब जरा, उठतो. हा हा. आता राहू दे बस. काय हो मामी, तुम्ही भानूच्या सख्या मामी का? तुम्ही भानूच्या सख्या मामी का? हा हो, मी तिची सख्खी मामी. तुमचं गाव कुठलं? हा नाव नाव जाणून तुला काय करायचंय? गाव 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 ते लांब आहे. कुठे? आई कशाला नको ते चौकशा करतेस? गप ना जरा. गप का? काय हो, तुम्हाला येऊन एवढा उशीर झाला तरी ती तुमची भानू कशी काय आली नाही? इतका उशीर का झाला तिला? नाही, ते पाहुण्यांनी थांबवलं असेल, येईल ती. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. आपण मामी मामी, मी समीर नमस्कार करतो. आमिर असशील ना आमिर, मला माज दाखवू नको. समीर समीर हा. मामी, मी मोहनचा बालमित्र, इथेच खाली राहतो. माझी स्वतःची आहे खोली आणि माझा बिझनेस आहे. म्हणजे बघा ना, तुम्हाला काय हवं ते सांगा, सगळ्या वस्तू मिळतील माझ्याकडे. तुझ्यासारखाच मुलगा शोधत होते म्या. हं? वयाने मोठा आहे, तिची काळजी घेशील. बाबाची कधी कमी भासू देणार नाही तू भानूला. भाऊ, हा, तिला भाऊ नाही ना, तू ती कमी भरून काढ. मामी भानू कुठे गेली? मामीनेच कुठल्या तरी कामासाठी पाठवलंय तिला. आम्ही पण तिचीच वाट बघतोय. कटकट आहे मेली. हा? भानू आणि ती मेली मामी सारखीच आहे. अरे तुला नीट चालता येत नाही? पडली असते ना, आम्ही धक्का लागला असता तर. सॉरी. अहो बघा ना, त्या मामी मला भानूचा भाऊ म्हणाल्या. भाऊ, इथे मी कसली कसली स्वप्न रंगवतोय. अरे भाऊ, ते पण भानूचा भाऊ. नाही नाही नाही, पण मी असा हार मानणार नाही. मी परत प्रयत्न करणार. हो, म्हणजे झालं असेल त्यांचा गैरसमज, मी प्रयत्न करणार परत. तिचं खरं रूप याला जेव्हा कळेल ना, कायमच्या शांत बसेल. जाने कैसे कब कहा इकरार हो गया, हम सोचते ही रह गए और प्यार हो गया. काय आवाज
आवाज आहे तुझा, छान गाते. ते टीव्ही वर कार्यक्रम लागतात त्यात का जात नाही तू? काहीतरी तुमचं मामी त्यांच्या आवडीचं गाणं आहे. हा माहिती मला. हा? म्हणजे ते रमलेत ना, त्याच्यावर ना अंदाज बांधला. जाने कैसे कब कहा इकरा. आई तू खाली गेली होतीस ना, परत का आलीस? हो ग, पण घरी गेल्यावर विचार केला, म्हटलं आपल्याकडे एवढे पाहुणे आलेत, आपण असं घरात बसणं बरं दिसणार नाही ना, म्हणून आले ग. आणि भानू आणि मामीचं मिलाप बघूनच जायचं म्हटलं. बराच उशीर झाला ना तिला जाऊन, आतापर्यंत यायला हवी होती ती, नाही का ग शुभे? हो ना, हो हो. आता थांबून पण काय फायदा नाही, तिला उशीर होतोय बहुतेक. मी आपण निघते, मला बरीच कामं आहेत. हा अहो असं कसं? हा, एवढ्या लांबून तुम्ही आलाय आणि भानूला भेटल्याशिवाय जाणार तुम्ही? हो ना शुभे? हो मामी, थांबा ना, भानूला भेटून जा. नाही, मी येईन ना परत, आता निघते. अहो एवढा वेळ थांबलात ना, आता भेटून जा ना, त्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. हा जोपर्यंत या इथे तोपर्यंत भानू कशा येणार? काय काय म्हणाला? नाही हा मन्या कुठे गेला? मन्या, आग आग आग! अरे लीलावती मावशींच्या घराला आग लागली. मोहन, शोभा वहिनी, लीलावती मावशींच्या घराला आग लागली. अरे यारे लोक, मामी तुम्ही थांबा. हा मी बघून येते काय झालं. भानू येईल. हा चला ना लवकर. माझ्या घराला आग लागली? कशी लागली पण? काय केलं मी? मावशी, काय झालं? तुम्ही कशाला धावताय? आणि सगळे तुमच्या घराचे ते का जमलेत? आई कसला विचार करते? चल. अगं शोभा, ते ही चला ना- चला सासूबाई, आहो चला. भानू तुझा वरती, तुझी मामी थांबली, हा, वाट बघते. हा okay. चल, चल, चल. चल लवकर चल. आग लागले घराला आणि काय तू पण नसतं. अरे मावशींच्या घराला आग लागली. अरे पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा. मी फायर ब्रिगेड वाल्यांना फोन करतो. बघू दे मला काय. अरे पाणी आणा ना लवकर. ए शोभा, शोभा थांब, फायर ब्रिगेड वाल्यांनी येऊ दे. अरे फायर ब्रिगेड वाले येईल पण घर जळेल माझं. अगं ऐक, अहो वहिनी सावकाश. घाबरू नका तुम्ही, थांबा मी बघते. शोभा सावकाश, आधी फायर ब्रिगेडला येऊ. शोभा बापरे. ऐक माझं. आई अगं काय गॅस वगैरे चालू ठेवलं की काय? सगळं धूर आहे. अहो मावशी, किती हा निष्काळजीपणा. हा, एक दिवस अख्खी चाळ जळाल. अरे एक गप ना तू. शोभा मी काय म्हणतो, फायर ब्रिगेडला बोलवूया का? अरे फायर ब्रिगेड काय एवढं कसं पण धूर झाला? काय झालंय काय पण एवढं? अरे देवा. मावशी, अब कमालच केली. एवढ्या अगरबत्त्या कोणी जाळतं का? अगं आई काय हे? अगं मी काहीच केलेलं नाहीये. मी तर तुझ्यावर होते ना वरती. का बस तू? मला वाटतं काय ग, कुठे गेली होतीस तू? कुठे म्हणजे? मामीला सोडायला गेले होते. मामीला? मामी वरती अशा कशा लगेच गेल्या त्या? अशा कशा म्हणजे? अहो तुमचं लक्ष नाहीये. आता रिक्षात बसून गेले ना, एसटी स्टँडला गेल्या. मला न भेटता गेल्या.